राहणार, रजगुणी का प्रसन्न राहणार, आम्हाला प्रसाद ग्रहण करायला मिळणार, म्हणून रजगुणी माणसं प्रसन्न राहणार आणि तमगुणी का प्रसन्न राहणार. गेले 8 दिवस झाले कानावर भनभन चालू होती, ते वर्षभर एकदाच आता बंद, म्हणून तीही प्रसन्न राहणार. अर्थात तीनही प्रकारची माणसं आज प्रसन्न राहणार. आणखी सोपी व्याख्या करून सांगू का? एखादं जोडपं जर गाडीवरती चाललं पाटील, तर सत्वगुणी माणूस म्हणणार नवरा बायको दिसतायत, रजगुणी माणूस म्हणणार बहीण भाऊ दिसतायत, आणि तमगुणी म्हणणार विठाल. आज तीनही प्रकारची माणसं आज खऱ्या अर्थाने प्रसन्न राहणार. त्या ठिकाणी तीनही प्रकारचे तो प्रसाद तुम्हाला अहो सहजच मिळतोय. प्रसाद काय करतो बघा, संसार केल्यानंतर संसाराचा शेवट आहे तो पश्चाताप आहे, संसाराचा शेवट हा दुःखद आहे, पण परमार्थाचा शेवट हा आनंददायी आहे आणि तो सुखद आहे. संसार सुरुवातीला आनंददायी आहे, पण संसाराचा शेवट मात्र दुःखद आहे, दुःखद आहे. तुम्ही पुढे बसलेले, तुमचं काय नाव? तुम्ही महाजन, हा महाजन साहेब, तुम्ही इथं आलात का? वा, महाजन काका म्हटलंच झाले का तुम्हाला? महाजन काका, लग्न जमल्यावर जो आनंद होता तो आनंद आहे का आता? खरं सांगा, पॉलिश करायची नाही. लग्न जमल्यावर जो आनंद होता तो आहे का? खरं सांगा की काही करत नाही मी. नाहीये, मग चालतं का आमच्या सोबत? वा, नच इंद्रस्य सुखम किंचिन्न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरिकांत जीविनः. अर्थात चक्रवर्ती राजाला नाही सुख मिळालं तर तुम्ही आम्ही कोण आहोत? मला सांगायचंय संसाराचा शेवट हा दुःखद आहे, पण परमार्थ सुरुवातीला कठीण वाटतो, परमार्थ सुरुवातीला दुःखद आहे, पण परमार्थाचा शेवट मात्र गोड आहे. विठ्ठल